आज आम्ही आलोय परखनाळ्याला भाऊजींच्या घरी. शुभांगी आहे. गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज मी आले परखनाळ्याला आत्ती बहिणीच्या घरी आणि आमचे भाऊजी आहेत आर्मीमध्ये. तर त्यांच्या घरी आम्ही काल संध्याकाळी आलो, म्हणजे काल दुपारी आम्ही पिशवीला पार्टी केली होती. मटणात जेवण शेतात बनवलं होतं आणि तिथून मग 6 नंतर आम्ही निघालो इकडे यायला. पण 6ला निघायचं म्हणत वेळ झाला, अगदी संध्याकाळ झाली. त्यामुळे रात्री फारसं शूट घेतलेलं नाही आहे. तिथून आल्यानंतर चहा पाणी वगैरे झालं. त्यानंतर बिर्याणीचा बेत होता. आणि परखनाळ म्हणजे अगदी मिनी महाबळेश्वर आहे. इकडे बॅक साईडला पण काय ती झाडी, काय तो डोंगर. पावसाळ्यात तर खूप छान व्ह्यू असतो आणि अगदी मिनी महाबळेश्वर आहे. त्यामुळे रात्री शिवमने शेकोटी केली होती. आम्ही छान शेकोटीला शेकून पण घेतलं आणि त्यानंतर मूवी वगैरे बघितला. छान काल नाईट आऊट केलं. त्यानंतर आज सकाळी आता शुभांगीने छान पोहे वगैरे केले होते. आमचा सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि थोडीशी होम टूर पण मी देते. आता सकाळ झाले, सगळ्यांचे आंघोळ वगैरे आवरलेत आणि शुभांगीने छान पोहे बनवलेत सगळ्यांसाठी आणि मी आता सगळ्यांना सर्व करते. सगळे बसले डायनिंगवर आणि त्यांना आता पोहे देते. चला. खूप छान घर बांधले भाऊजींनी. छावा नाव ठेवले, छावा भवन. साईडला अशी झाडी छान लावले. शुभांगी पण आमची गाडी चालवायला शिकले, 4 व्हीलर. आणि शिवम आणि पृथ्वी स्कूटीने जातो. कोंबडा आहे त्यांचा आणि इकडे साईडला कुत्रं पण आहे त्यांचं. ते जवळ गेलं की भुंकतो येतो. शुभांगीने सगळी झाडं छान मेंटेन ठेवलेत. पाणी वगैरे घालते. फुलांची पण आहेत. विशेष म्हणजे नेमप्लेट शुभांगीच्या नावाने आहे. शुभांगी बळवंत. भाऊजींचं नाव बळवंत आहे. हे भाऊजी आहेत, त्यांचे पप्पा पण आर्मीमध्ये होते. किचन आहे. आता स्वयंपाक चालू आहे त्यामुळे थोडं मेसी झालंय, त्यामुळे दाखवत नाही. मटणाचा बेत केलाय शुभांगीने. आता इकडे बॅक साईडला आले मी. छान चाफ्यात झाड आहे आणि तर मागं पण शुभांगीने काय काय असं छोटं छोटं पेरले. कमळ छान आले याच्यामध्ये. आणि अगदी तिथं कडेपर्यंत घर आहेत, तिथंपर्यंत यांचंच सगळं आहे, म्हणजे त्यांच्या दिरांचं वगैरे. आता इकडे आम्ही संगीताच्या घरी जाऊन आलो. अपर्णाची क्लासमेट आहे ती आणि शुभांगीची जाऊ. तिनं पण चहासाठी बोलवलं होतं, तर आता तिथून चहा घेऊन आलोय. सगळ्यांची मोठी मोठी छान घर आहेत. सविता कणिक मळून घेते. अपर्णा इथं पनीरला कांदा टोमॅटो भाजून घेते. शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी पनीर बनवायचे. शुभांगी आता पनीर बनवणार आहे, तर त्याच्यासाठी तिनं कांदा टोमॅटो त्यातच कोथिंबीर पण भाजून घेतली. आणि आलं लसूण ना, आलं लसूण आणि कसुरी मेथी त्याची आता पेस्ट बनवून घेणार आहे. मुलं इथं कोशिंबिरीची तयार करायला लागले. तनु अशी ह्याच्यामध्ये घालून बारीक करते आणि बरोबर व्यवस्थित साईजमध्ये होते ते. आणि त्याच्यामध्ये आपण हवं तेवढं लहान मोठं करू शकतो. आज चुलीवरच्या मटणाचा बेत आहे आणि शुभांगीने इकडे मसाला पण करून ठेवला. तिचा सिक्रेट मसाला आहे. हा, काय काय घातले काय माहिती त्याच्यामध्ये. आणि आता चुलीला इथं जाळ बघायला मी बसले. फोडणी तर शुभांगीनेच टाकले. शुभांगी छान मटण बनवते. आता तिकडे आतमध्ये गॅसवर अपर्णा ती पनीरची वगैरे तयारी करते. सायली शाकाहारी आहे, त्यानंतर माझी मुलं पण खात नाहीत.
तर म्हणजे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी पनीर बनवणार आहे. ते आपण गॅसवरती बनवते आणि चुलीवरती इकडं मटण शिजते. आणि स्पेशल त्यांनीच चुलीसाठी रूम बनवली. त्यांनी शेणी वगैरे पण सगळ्या ठेवलेत, ते असं स्टोअर करून ठेवलेत म्हणजे पावसाळ्यात वगैरे वापरायला येते. आता रश्श्यातलं मटण शिजलंय आणि मी टेस्ट बघणार आहे रश्श्याची. एकदम छान रस्सा झालाय. आपल्या गॅसवरची टेस्ट आणि चुलीवरची टेस्ट एकदम जमीन आसमानचा फरक असते. आणि आमची मधल्या गेलीची आजी रस्सा बनवायची, शिजताना एवढा वास यायचा ना छान, तसा सेम वास या रश्श्याला येते. शुभांगी छान बनवते मटणाचा रस्सा. आता सुक्क पण ती बनवेल, ती पण मी रेसिपी तुमच्यावर शेअर करते. एक पनीर मध्ये शाई ऍड करते. कोशिंबीर मुलांची तयार होते की नाही कधीपासून. शुभांगी तुझ्या मसाल्यांची काय चव आहे, काय ते हे काय वास वास छान येते की नाही. तिकडे रश्शाचा पण वास किती छान आलाय. इकडे रेडी झाले आणि पिंकीताई सविता चपाती बनवून घेत आहेत. तर रस्सा तर रेडी झालाय. शुभांगी आता सुक्क बनवून घेते. आता सुक्यासाठी तिनं असा सुका सुका मसाला तयार करून घेतलाय. म्हणजे त्याला जास्त ग्रेव्ही होत नाही. असं मालवणी टाईप मटण असतं ना, त्याच्यामध्ये मसाला जास्त नसतो, तसं बनवते शुभांगी. खोबऱ्याचं वाटप, सुकं खोबरं वापरते त्यामुळे कट पण छान सुटतोय. किती कांदे घेतलेस ते? हा 5 असतील. मसाला जास्त नाही वापरायचा. कमी मसाल्याचं जेवण चांगलं. हा मसाला करून बघा असा तुम्ही. काय काय घातलीस तू त्यात? तीळ, जिरं. तीळ जरा जास्त वापरायचं, जिरं थोडस. आणि काय सुकं खोबरं घातलीस ना? सुकं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर. सुकं खोबरं तेल सुटले का छान. ते ग्रेव्ही पेक्षा ना हे छान लागतंय ना. बघ आता खाऊन. आमची मधल्या गलीची आजी पण कणी असंच बनवायची अगं. पाट्यावर तेवढंच ते खोबरं कोथिंबीर घालून कणी शिजताना एवढा छान वास यायचा की नाही. येतोय का नाही ह्याचा पण छान आलं. मगाशी मी बोललो पण टेस्ट करताना सेम तसा वास येतो अगं. हा इकडे मळा. आता त्याच्यात पाणी ऍड करत नाहीस काय? करणार थोडस. हा कोथिंबीर जेवढी जास्त तेवढं मटण तेवढं चांगलं लागतं. मला कोथिंबीर जास्त लागते मटण असले. म्हणजे ताटावरचं पाणी तेवढंच होत का त्यात? वास बघ कसा सुटला. होय, प्रत्येकाची टेक्निक वेगळी आहे शुभांगी. दिसायला टेम्पटिंग, खायला पण आणि वास पण छान आहे. आता इथं मटणाचा छान रस्सा तयार झालाय. त्यानंतर इकडे सुकं पण तयार झालंय. चुलीवरचं मटण आणि सुकं. आता हा शिवम आहे, मोठा पृथ्वी, तो लाजतोय कॅमेरा समोर यायला. हा छोटा शिवम, आज त्याचं गॅदरिंग आहे, रेडी झालाय. तो कुठलं गाणे? कांगवा. कांगवा आदिवासी सॉन्ग आहे त्याचं. आणि आता चाललाय स्कूलला तो. मटन शुभांगीने चिकन पण बनवले. मटन सुक्का, चपाती आणि कोशिंबीर. सगळा स्वयंपाक रेडी आहे. मुलांची पंगत बसली. कसं झालंय? मस्त छान झालंय.
चिकन मटन रसा सगळेच छान झाले. काल आम्ही शुभांगीच्या घरी आलो आणि छान वाटलं शुभांगी. कालचा एक दिवस आज दुपारपर्यंत आम्ही होतो आणि मस्त एन्जॉय केला. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नवीन कोण पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.